वळूयात पुढच्या बातमीकडे. धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना असं चित्र पाहायला मिळते. यामुळे भुजबळांना सातपुडा प्रवेशाची प्रतीक्षाच पाहायला मिळते. मंत्रिपदावरून पायउतार होऊनही बंगला सोडण्यात आलेला नाही. मंत्रिमत जाऊनही अद्याप बंगला रिकामा करण्यात आलेला नाही. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांनी ते घरही सोडायचं असतं, त्याच्या ऑफिसवरची पाटी देखील बदलायची असते. मला तेव्हा सांगण्यात आलं की त्यांनी शासकीय बंगला दिला म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला नाही, पण ऑफिस मात्र बदललं नव्हतं, तर मी तो पाठपुरावा करून ती पाटी देखील बदलायला लावली होती. पण आताच्या घटकेला जेव्हा कळतंय, खरं तर त्यांचा राजीनामा झाला होता 4 मार्चला आणि 4 मार्च ते आज 4 ऑगस्ट म्हणजे तब्बल 5 महिने पूर्ण झालेत. तर अजूनही त्यांनी खाली केला नसेल, तर आत्ताच्या घटकेला 46 लाख रुपये त्यांच्याकडनं आले पाहिजेत कायद्याने. धनंजय मुंडेंकडनं एव्हरी नया पैसा त्यांचा हा परत घेतला पाहिजे, शासनाने दंड ठोकला पाहिजे. आणि माझी काय तक्रार असू शकते? आता आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार? मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या. काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पहा. ते महिना 15 दिवस वाढवून घेतात, कारण सामान वगैरे न्यायचं असतं, शिफ्ट व्हायचं असतं, आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं. पण ठीक आहे, आता जे आहे ही परिस्थिती आहे. धनंजय मुंडेजींनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात. शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.